काय झालं? काय रे, उचलत नाही का? आबा फोन लागतच नाहीये, स्विच ऑफ येतोय. अरे 11 वाजले 11, अजून पत्ता नाहीये तिचा. जेवायच्या वेळी येते म्हणून सांगितलं होतं ना तिने. अरे बबड्या, अजून तरी सावध हो, डोळे उघड तुझे. मी काय सांगत होते तुला? पण याआधी आईला इतका उशीर कधीच झाला नव्हता. उशीर झालाच तरी कळवायची आई की मला उशीर होतोय म्हणून. आजच कसं फोन लागत नाहीये? खूप मेजर काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार म्हणून तिला कॉल किंवा येता आलं नाही. नाहीतर प्रॉब्लेम? मला वाटतं की त्या कामात असतील. हो ना, तशाही आजकाल आई घराबाहेर खूप असतात. नाही, कामात असतात आणि कामात असले की फोन करायचं लक्षात राहत नाही ना. तसंच काहीच झालं असणार. आम्ही बाहेर पडतो आणि आईला शोधून घेऊन येतो. हा, मला मोबाईल द्या, मी निघतो. चल, मी पण येतो तुझ्याबरोबर. आबा थांबा, तिला शोधायला कुणी कुठेही जायचं नाही. अगं, तिला यायला एवढा उशीर होत असेल तर मग तिला शोधायला जायला नको का? हे बघ, तिला जर घरची काळजी वाटत नसेल ना, तर घरच्यांनाही तिची काळजी करायची काही गरज नाहीये. अगं आजी, खबरदार तिच्यासाठी कुणी घराबाहेर पडेल तर. आता मला बघूच दे ती किती वाजता येते घरी ते. थांब. किती वाजले? 2 वाजायला आले असते. कुठे होतीस इतका वेळ? मी संस्थेमध्येच होते. या घराचे नियम काय आहेत? घराबाहेर पडताना किती वाजता यायचं कबूल केलं होतंस? नाही, मी म्हटलं होतं मी जेवणाच्या वेळेपर्यंत येईन, पण सासूबाई तिथे अचानक इतका प्रॉब्लेम झाला की तू आता काहीही सांगितलंस तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवेन असं वाटतं तुला? अगं काकू, तिला बोलू तर दे ना जरा. तू गप्पा बस. कुणाशी कसं बोलायला हवं ते मला चांगलं समजतं. सासूबाई, मी खरंच संस्थेमध्ये मजा करायला गेली होतीस ना? सासूबाई, मी मजा करायला गेले नव्हते. मी खरंच सांगते, मी संस्थेमध्ये कामासाठी गेले होते आणि तिथे काम चालू असताना अचानक लाईट्स गेले, त्याच्यामुळे उशीर झाला. तुला घरी फोन करून कळवावं असं वाटलं नाही? मी घरी फोन करतच होते, पण माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली होती आणि तिथे इतक्या गरीब बायका येतात की त्यांच्याकडे कोणाकडेच मोबाईल्स नव्हते. संस्थेचा फोनही बंद पडला होता. मग मी कुठून फोन करणार? तुला आता 1000 कारणं सुचत असतील ग, पण यातलं एकही कारण मला पटणार नाहीये. घरात यायची वेळ तूच पाळत नसशील तर तुझ्या सुना कशा पाळतील? तुझ्या या चुकीची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे. ऋषी, या घरात ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा आलं तर त्याला काय शिक्षा व्हायची? काय? ऋषी, तू लहानपणी घरी यायचास उशिरा तेव्हा मी तुला काय शिक्षा द्यायची? जेवढा उशीर होईल तेवढा वेळ घराच्या बाहेर थांबायचं. आता ही शिक्षा तू भोगायची आहेस. तुला यायला जेवढा उशीर झाला तेवढा वेळ तू घराबाहेर उभं राहायचंयस. हे जरा अति होतंय काकू. तुझा हा निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये. मी तुला सल्ला विचारलेला नाहीये आणि मी शिक्षा देताना मला कोणी अडवायचं नाही. काकू, पण ही शिक्षा नाही आहे, हा अघोरीपणा आहे. शिक्षा एकदाच द्यायची असते, पण ती इतकी कडक द्यायची की दुसऱ्यांदा पुन्हा कुणाकडून चूक होता कामा नये. काकू, मुलं लहान असताना ह्या अशा शिक्षा देणं योग्य होतं. अगं, त्यावेळी मी सुद्धा कधी तुला विरोध केला नाही. पण गायत्रीच्या वयाचा तरी विचार कर.
काळजी करू नकोस. ही शिक्षा तुझी बायको एकटीच भोगणार नाहीये. तिच्यावर लक्ष ठेवायला रात्रभर मीही इथे बसून राहणार आहे. अगं काकू मी ही शिक्षा भोगायला तयार आहे. मी सांगितलेल्या वेळेत घरी पोचू शकले नाही. मला उशीर होतोय हे मी कळवू शकले नाही. नियम हे सगळ्यांसाठी सारखेच असतात. तेव्हा मी ही शिक्षा भोगायला तयार आहे. ऋषी, हो खुर्ची घेऊन ये. हो. गायत्री, तू आत ये ना. काकू हे काय चाललंय? प्रत्येक वेळेला तू सांगायचं आणि आम्ही ऐकायचं, हे असंच होत राहणार आहे का? हो, आता ही तसंच होणार आहे. पण या वेळेला मी हे असं होऊ देणार नाही. पण ही वेळ तू माझ्यावर आणलीयस. मी नको म्हणत असताना तू दुसरं लग्न केलंस. बायकोला शिस्तीत कसं ठेवायचं, धाकात कसं ठेवायचं हे अजून तुला जमलं नाही. ती घरात आली आणि घराची शिस्त बिघडली म्हणून मला हे करावं लागतंय. आणि त्यातला तुला जर तुझ्या मनासारखं वागायचं असेल तर त्या बाईला घरात आण आणि मला घराबाहेर काढ. आजपासून तू मला मेलास आणि मी तुला मेले. पुरे ना, काय चाललंय? मी स्वतःहून शिक्षा भोगायला तयार असताना तुम्ही सगळे का असा वाद घालताय? पण गायत्री, हे सगळं चुकीचं आहे असं तुला नाही वाटत का? नाही वाटत. मला मिळालेल्या शिक्षेमुळे जर घराला शिस्त लागणार असेल तर त्या काही चुकीचं वागतायत असं मला नाही वाटत विनायक. तुम्ही सगळे झोपायला जाताय का अजून कोणाला काही विचारायचंय? जोपर्यंत आमची आई आमच्या घराच्या बाहेर आहे तोपर्यंत आम्ही इथेच राहू. हे काय वेड्यासारखं करताय तुम्ही? जा बरं झोपायला. नाही झोपायचंय? मग राहा बसून इथेच. आजी, तशी तू आमची झोप उडवलेली आहेसच. अरे मी शेवटी आपण जिंकलो. बहिणी, तुम्हाला आठवत आहे आपल्याला कसं रात्रभर घराबाहेर काढलं होतं? चांगलंच आठवत. मग त्याचबरोबर हे पण आठवत असेल की मला अहमदाबादला जायला सांगितलं आणि तुम्ही इथे मला फसवून घरी आला. कॅश एवढा मागचा कशाला विचार करतेय? हे बघ, महत्वाचं काय आहे की आई आता घराबाहेर. जे आपल्याला शक्य झालं नाही ते काकू आजींनी शक्य करून दाखवलं. कॅश काही मजा येईल ना आईंना असं बाहेर उभं पाहायला. बहिणी, ही तर फक्त सुरुवात आहे. काकू आजी अजून काही दिवस थांबेल ना आपल्या घरी, बरंच काही बघायला मिळेल आपल्याला. आता इथे उभ्या काय तुम्ही? आपल्याला बाहेर जाऊन मजा नाही बघायची का?
आई आम्ही आजी गाढ झोपलीये, तू मागच्या दाराने घरात ये ना. हो, आणि सकाळपासून तू काही खाल्लंही नाहीस ना. चल हात पटकन खाऊन घे. मी स्वतःहून ही शिक्षा भोगायला तयार झाली आहे ना, मग मला ही शिक्षा भोगू द्या. ते आई नको ना आता असं काहीतरी बोलूत. चल ना. तुम्ही तिघं माझं ऐकणार आहात का? आज जा आणि झोपा. जा म्हणते ना. माझी शिक्षा आणखी वाढावी असं वाटतंय का? तर बसा. काल रात्री इथं जो प्रकार घडला त्याबद्दल मला बोलायचंय. मी गायत्रीला घराबाहेर उभं राहण्याची शिक्षा दिली होती, ती तिने प्रामाणिकपणानं पूर्ण केली. शिक्षा टाळणं किंवा मुलांच्या सांगण्यावरनं मागच्या दारानं आत येणं तिला सहज शक्य होतं, पण तिने ते केलं नाही. यातूनच तिचा प्रामाणिकपणा दिसून येतो. म्हणून आज पाडव्याच्या मुहूर्तावर ती या घरचीच सदस्य आहे असं मी घोषित करते. वा, पण याचा अर्थ असा नाही की गायत्रीला रान मोकळं झालं. या घराचे नियम तिलाही पाळावेच लागतील. आता ती फक्त रत्नपारखी आहे असं मी समजते. माझी सून म्हणून अजून मी तिचा स्वीकार केलेला नाहीये. त्यासाठी तिला वेगळी परीक्षा द्यावी लागेल.
म्हणजे तू अजून आता तिची काय परीक्षा घेणार आहेस? वेळ आल्यावर कळेलच. चला आता सगळ्यांनी गुढीपाडव्याच्या तयारीला लागा. चल गायत्री आज चल. तुम्हाला काकू आजींनी माफ केलं आणि आमच्या जीवात जीवाला. आम्ही सगळे वाट पाहत होतो की कधी एकदा काकू आजी तुम्हाला माफ करतायत. मलाही त्याची जाणीव आहे. माझ्याबरोबर रात्रभर तुम्हालाही जागताना मी पाहिलं होतं. आई, तुम्हाला राग नाही आला त्यांचा? नाही, पण तुमची चूक नसताना त्यांनी तुम्हाला. काल माझी चूक होती की नाही हा महत्वाचा मुद्दा नाहीये मीरा, पण यापुढे मी कधी चुकणारच नाही असं तर नाही ना. या रांगोळीच्या वेगवेगळ्या रंगांसारखी या घरात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आहेत आणि जेव्हा अशी माणसं एकत्र असतात तेव्हा कळत नकळत चुका या होतच असतात. त्या जर होऊ नयेत असं वाटत असेल तर प्रत्येक रंगाभोवती एक ठळक चौकट टाकायला हवी. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मर्यादांची जाणीव तर होईलच आणि प्रत्येक रंग वेगळा उठूनही दिसेल. खरं सांगू का मीरा, आतापर्यंत मी तुमच्याबरोबर जे वागत आले ना तेच सासूबाई माझ्याशी वागल्या. यांच्या रांगोळ्या चालू आहे काय? अगं वाजले किती? हा तुम्ही अजून रांगोळ्याच काढताय? गुढी उभारायची नाही? चला उठा लवकर, चला निघा. नाही झालंच आमचं, आता मी तयार होऊन येतो. हा, आणि त्या तिघांची तयारी झाली असेल तर त्यांनाही पाठवून द्या. वाजले काय? काय करताय काय? चला. रांगोळी बाकी छान काढली आहे हो. एक गोष्ट तुला सांगायची राहिली. काय? या रत्न पारखींच्या घरामध्ये एक छान प्रथा आहे, खूप पूर्वीपासून चालत आलेली. काय? तुझा या घरातला पहिला पाडवा. हो. येणारं वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं म्हणून आमच्या रत्न पारखींच्या घरामध्ये एक खूप वर्षापासून चालत आलेली प्रथा आहे. कुठली? या दिवशी घरची लक्ष्मी म्हणजे घरातली सगळ्यात मोठी स्त्री म्हणजे सासू आपल्या सुनांना सोन्याचा एखादा दागिना किंवा सोन्याचा एखादा नाणं भेट म्हणून देते. अरे वा. सोनं हे लक्ष्मीचं प्रतीक आहे ना, म्हणून ही भेट असते. शांती अकाली गेली त्यानंतर माझ्या सुनांना ही प्रथा कधी अनुभवायलाच मिळाली नाही. आता तू आहेस तर आपण या वर्षीपासून ही प्रथा पुन्हा सुरू करूया. एक मिनिट. अरे वा, फारच छान प्रथा आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या प्रथाच घरात सगळ्यांना एकत्र बांधून ठेवत असतात नाही. ही प्रथा जर पूर्वापार चालत आलेली असेल तर सासूबाई सुद्धा ही प्रथा पाळत असतील ना विनायक? नाही म्हणजे माझ्या मनात काय विचारायला माहितीये का, आतापर्यंत या घरात मी मोठी होते सासू, पण आता माझी सासू आली आहे. त्यामुळे सासूबाईंनी जर प्रथेप्रमाणे मला काहीतरी भेट दिली, सोन्या बिन्याचं काही नकोय मला, काहीही छोटस, तर मला खूप आनंद होईल. म्हणजे या नात्यातली गंमत मला अनुभवता येईल. एकदा तुला सून म्हणून स्वीकार केलं ना की माझ्यापेक्षा तुझे लाड जास्ती करेल ती. जसे मी माझ्या सुनांचे करते तसे.